मुख्यमंत्री शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींचा 2100चा हप्ता अखेर खात्यावरती. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी बातमी. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आल्यानंतर आम्ही 1500चा हप्ता लगेच देणार अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला. या जिल्ह्यातील या लोकांना, या महिलांना आता हे 1500 रुपये नव्हे तर 2100 रुपये हप्ता त्यांच्या खात्यावरती आल्याची बातमी. मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यात उद्या येणार पैसे, आजच काही जिल्ह्यात भेटले आहेत. महिलांसाठी बातमी, सविस्तर बातमी बघूया. महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार गेल्या जुलै महिन्यापासून डिसेंबर पर्यंत आपल्या लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. त्याचे जवळजवळ जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 5 महिन्यांचे हप्ते 7500 रुपये काही महिलांना भेटलेत. त्यामधील काही महिलांचे हप्ते अजून बाकी आहेत. ते एकत्रित पैसे उद्याच महिलांच्या खात्यावरती येतील अशी महत्त्वाची बातमी आदिती तटकरे, बालकल्याण मंत्री यांनी दिली असून दुसरी एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी, ती म्हणजे 2100 रुपयांची. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी आणि कोणत्या तारखेला येणार याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आता मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला असून अर्थमंत्री असणारे अजित पवार यांनी म्हटलंय की आम्ही निवडणुकीच्या अगोदर हा मोठा मुद्दा केला होता आणि महिलांना सांगितले होते की आम्ही निवडणूक झाल्यानंतर लगेचच महिलांना 2100 रुपये हप्ता देणार. त्या प्रकारचा GR आता मित्रांनो निघतोय आणि याबद्दल आता महत्त्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यावरून महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता यायला सुरुवात झाली आहे. काही महिलांचे पैसे बाकी आहेत, ते 3000 रुपये अगोदर येतील. त्यानंतर बाकीचे राहिलेले 2100 रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यावरती लगेच येईल. ज्या महिलांना 7500 रुपये भेटले आहेत त्या महिलांसाठी नक्कीच आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या खात्यावरती पहिल्यांदा 2100 रुपये प्रथम त्यांच्या खात्यावरती येतील. ती तारीख उद्याची तारीख आहे. राज्यातल्या जवळजवळ 10 जिल्ह्यात हे पैसे आता आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यांची नावं आपण आता पुढे बघणारच आहोत. त्यामध्ये पहिला जिल्हा येतोय तो भंडारा. विदर्भातील या जिल्ह्यात हे पैसे आलेत. भंडारा, नागपूर या देखील जिल्ह्यात महिलांच्या खात्यावरती पैसे आल्याची बातमी आहे. त्यानंतर इकडे लातूर, परभणी, धाराशिव, वाशिम या जिल्ह्यात देखील महिलांच्या खात्यावरती राहिलेला, ज्या महिलांचे 1500 रुपयांचे हप्ते राहिले होते ते पैसे देखील आता महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात झाली आहे. आणि इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर जळगाव या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर देखील 2100चा हप्ता आता आज सकाळपासूनच यायला सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ 36 जिल्ह्यांपर्यंत हे पैसे येण्यास थोडा उशीर लागू शकतो. मात्र महिलांसाठी ही आनंदाची बातमी हीच की राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती पहिले 7500 रुपये राहिले, दिवाळी बोनस जो 4500 रुपये तो, आणि आता येणारे 2100 रुपये असे एकत्रित प्रमाणे ते सगळे पैसे आता महिलांच्या खात्यावरती यायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुजोरा दिला असून आता त्यासाठी एकत्रित जवळजवळ 155 कोटींचा पहिला हप्ता जारी केला आहे. यामुळे आता येणाऱ्या 26-27 तारखेपर्यंत राज्यातील सगळ्याच महिलांच्या खात्यावरती जवळजवळ हा 2100चा हप्ता आणि पहिले 7500 राहिले हे सगळे पैसे महिलांच्या खात्यावरती आता येतील. यामुळे महिलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट की आता आपण आपल्या खात्यावरती पैसे चेक करून घ्यायचे आहेत की आपल्या खात्यावर पैसे आले की नाही. ज्या खात्यावरती पैसे अजून आले नाहीत त्यांनी पुढील 2 दिवस वाट बघायची आहे. त्यानंतर मात्र 2100च्या नंतर देखील पैसे वाढू शकतात असा देखील सध्या महत्त्वाचा पवित्रा सध्या महायुती सरकार घेऊ शकतं. कारण त्या महिलांनीच त्यांना खूप मोठं मतदान करून निवडून आणलंय आणि आता त्याच महिलांसाठी सरकार देखील खूप चांगली योजना राबवत आहे. त्यामुळे उद्या परवा म्हणजे साधारणतः 26-27 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याच्या महिलांच्या खात्यावरती हा 2100 रुपयाचा हप्ता येईल. त्या अगोदर ज्या महिलांना चौथा आणि 5वा हप्ता मिळाला नाही तो हप्ता अगोदर यांच्या खात्यावरती येईल. म्हणजे ते 3000 रुपये आणि 2100 म्हणजे असे जवळजवळ 5100 रुपये
काही महिलांच्या खात्यावर येतील, काही महिलांच्या खात्यावरती 2100 रुपये येतील. त्यामुळे महायुती सरकारसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असेल की ज्या महिलांनी त्यांना मतदान केलं त्याच महिलांच्या खात्यात त्यांना पैसे टाकता येत आहेत. त्यामुळे पुढील 2 दिवस आपण वाट पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि आपल्या खात्यावरती येणारे पैसे आपण चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील, मुंबई असेल, मराठवाड्यातील काही जिल्हे असतील, या जिल्ह्यांच्या खात्यावरती सध्या एकत्रित पैसे आता यायला सुरुवात झाली. सकाळपासूनच या पैशांना आता सुरुवात झाली आहे. तेव्हा महिलांना आपणास काय वाटतं की आपल्या खात्यावरती जेव्हा पैसे येतील तेव्हा आपण नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ज्या महिलांचे काही प्रॉब्लेम असतील ते देखील प्रॉब्लेम आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे कोणाला अजून किती पैसे बाकी आहेत, कोणाचे पैसे आले नाहीत, त्याने देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावरती आपण उपाययोजना करूया. धन्यवाद.